विदर्भाच्या ग्रामीण संस्कृतीचा आणि परंपरेचा मानबिंदू असलेला बैलगाडी पट तब्बल 111 वर्षांनंतर पुन्हा एकदा विदर्भात आयोजित होत आहे. हा मानाचा बैलगाडी पट 29 डिसेंबरपासून जळका पटाचे येथे सुरू होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. आयोजकांनी सांगितले की हा बैलगाडी पट केवळ स्पर्धा नसून विदर्भातील शेतकरी संस्कृती, परंपरा आणि बैलांच्या ताकदीचे प्रतीक आहे. राज्यातील विविध भागांतून नामवंत बैलगाडी मालक, चालक तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक बैलगाडी पटाच्या माध्यमातून ग्रामीण परंपरेचे जतन, शेतकरी संस्कृतीला चालना, विदर्भातील प्राचीन खेळांचे पुनरुज्जीवन यावर भर देण्यात येणार आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांना, शेतकरी बांधवांना आणि ग्रामीण खेळप्रेमींना या ऐतिहासिक बैलगाडी पटाचा साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे. 111 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणारा हा मानाचा बैलगाडी पट विदर्भाच्या ग्रामीण परंपरेला नवी ऊर्जा देणार आहे. जळकापटाचे पट हा शब्द एकाच गावाला संबोधित करत आहे, तो म्हणजे जळकापट. पूर्ण महाराष्ट्रात एकमेव गाव असं आहे की जिथे पट हा शब्द त्याला लागलेला आहे, संबोधित लागलेला आहे. ब्रिटिशकालीन ज्यावेळेस CP बेरार स्टेट होते त्यावेळेसपासून या इथे पट भरत होता, म्हणजे ब्रिटिशकालीन पट होता हा. त्यावेळेस 3 दाणीची शर्यत इथे नोंद आहे ब्रिटिश डॉक्युमेंट्समध्ये. इथे 3 दाणीची शर्यत होत होती. ती 111 वर्षाच्या अगोदर काही तत्कालीन कारणांमुळे स्थगित झाली. एक नवीन संकल्पना बैलगाड्याच्या याच्यात आम्ही इथे ठेवत आहोत की इथे 7 दाणी बैलगाडा शर्यत, त्याच्यामध्ये शंकरपटाचे जे जळकापटाचं नाव आहे त्याच पटाच्या नावावरून एक शंकरपट बैलगाडा शर्यत अशी एक नवीन संकल्पना या ग्राउंडपासून सुरू करत आहोत. श्री गजानन कृषी गट जळकापटाचे आयोजित विदर्भ केशरी शंकरपट यांचे आयोजन केले आहे. 111 वर्षापूर्वीची जुनी परंपरा 29, 30, 31 पासून सुरुवात होणार आहे. नवीन उजाळा आहे. याचे आयोजक श्री गजानन कृषी गट जळकापटाचे याच्यातर्फे करणार. याच्या श्रेय खरं म्हणजे जी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली ती ग्रामपंचायत जळकापटाची आणि त्यांचे सरपंच श्री परागबाबू राऊत आणि उपसरपंच राजेश भाऊ कदम आणि त्या सर्व सदस्य यांच्या सहकार्यामुळे ही गोष्ट घडू शकली आणि आमच्या गटाला लीजवर 99 वर्षासाठी दिली. त्यांचे ग्रामपंचायततर्फे गटातर्फे खूप खूप आभार. आणि त्यांनी आमच्या गावाला नवीन उजाळा करून दिली. याच्यात मोठा सिंहाचा वाटा जर असेल तर ग्रामपंचायत सरपंच परागबाबू राऊत यांचाच आहे. आणि आमच्या याच्यात जळकापटाचे या गावाला ऐतिहासिक महत्त्व असल्याचं बोललं जातं. हो, 111 वर्षापूर्वी आमचा पट चालू होता ब्रिटिशकालीन काळामध्ये. तेव्हापासून हा आमचा पट तात्यासाहेब देशमुख यांनी तळेगावला नेला. त्या कारणास्तव आता ही नवीन उजाळा पडतो. खरं तर डॉक्टर आशिषजी सालंकर आणि अशोकरावजी घारपळकर यांच्या मार्गदर्शनाखालीच आहे. त्यांचं मार्गदर्शन लाभलं म्हणूनच एवढ्या गोष्टीपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. आम्हाला कोणताही अनुभव नव्हता. तर याच्यात डॉक्टर साहेब आणि अशोकराव घारपळकर यांचा सहभाग आहे. सरपंच म्हणून मी एवढं सांगू इच्छितो की आमच्या गावची जुनी परंपरा आहे. या जुन्या परंपरेला नव्याने उजाळा मिळत आहे. या दृष्टिकोनातून आम्ही ग्रामपंचायत ग्रामसभेनं हा 99 वर्षाचा ठराव आजीवन लीज ही शंकरपटाकरिता श्री गजानन कृषी गट यांना दिलेली आहे. त्यातले जे डेव्हलपमेंट काही आमचं होऊ शकत नव्हतं, कायदेशीर अडचणी होत्या, त्याच्यामुळं आम्ही ही सदर जमीन अकृषक करून घ्यायसाठी 50,000 रुपये म्हणजे गटातर्फे त्यांनी 50,000 रुपये तहसील कार्यालय इथे भरून ही सदर जमीन ही अकृषक करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे पाण्याची हँडपंप, DP आणि इतर गोष्टी सोयीसुविधा ज्या पटाला आवश्यक आहे याची पूर्तता होईल. माझं पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासोबत संपर्क झाला असता त्यांनी या पटाला 1 कोटी रुपये देऊ असं आश्वासन सध्या तरी दिलं आहे.